पैसे नसते म्हणून तर जग फसते, आनंद झालाय महाग म्हणून तर टेन्शन डोक्यावरती बसते. पण या सगळ्यावरचं सोल्युशन आहे आपला हा कार्यक्रम, जो बघून दात नसलेली आजी पण नक्की हसते. तर तुमच्या सगळ्यांचं अतिशय मनापासून स्वागत करतो तुमच्या या आवडत्या कार्यक्रमात. तुम्ही पाहताय फ्रुटी प्रस्तुत फू बाय फू कॉमेडीचे आधार कार्ड. लगेचच आजच्या लाफ्टर राईडला सुरुवात करूयात, पण त्याआधी स्वागत करूयात आपल्या परीक्षकांचं. स्वप्नील जोशी सर आणि अश्विनीजी कासेकर मॅडम. आणि जोरदार टाळ्यांनी स्वागत करूयात आपल्या दोनही फॅमिलीचं, सतरंगी आणि अतरंगी. आणि जोरदार टाळ्यांनी स्वागत करूयात फू बाय फू ब्रॉस बँड. तर आजच्या भागाची सुरुवात करण्यासाठी मी परीक्षकांना विनंती करतो, तुम्ही आम्हाला सांगा कुणाच्या फॅमिलीमधून आज सुरुवात करायची. काल मी सुरुवात केली होती, त्यामुळे आज स्वप्नील. ओके, माझी फॅमिली. ही इज माय मॅन. आपल्या फॅमिलीनं आपले जास्त पैसे उडवू नयेत म्हणून ते आपण एखाद्या बँकेमध्ये ठेवावेत आणि त्या बँकेने ते बुडवावेत. त्याच्यापेक्षा वाईट दुर्दैव नसावं कुणाचंही. तर अशाच एका बुडव्या बँकेमध्ये गेली एक महिला, बघूयात तिची काय तक्रार आहे. जोरदार टाळ्यांनी आपण स्वागत करूयात अतरंगी टीम मधून कुशल बद्रिके आणि हेमांगी कवी. मॅनेजर, या बँकेचा मॅनेजर कुठं आहे? बोलवा त्याला. सिक्युरिटी. नाकात नथनी कानात झुबं, रखवालदार इथं गाठवर उभं, रखवालदार इथं गेटवर उभं. मॅनेजर गेला कुठे सांगा लवकर. पुण्या वाटन बा आली ना रे, 800 खिडक्या 900 दार. पुण्या वाटन बा आली ना, त्याला धाव रे मला पाव रे, त्याला धाव रे मला पाव रे. तुझ्या प्रेमाचे किती गुण गाव रे, तू दर्शन मला लाव रे. त्याला धाव रे मला पाव रे, त्याला धाव रे मला पाव रे. हे सगळं काय आहे? बाल्या डान्सची प्रॅक्टिस चालली आहे बाई. का? का म्हणजे आमचा बाल्या येईल ना आज. कोण? दिगू नाईक. तुमचं काय चाललंय? आमचं काय बरं चाललं, तुमचं कसं आहे बाई? ते कसं आहे? तब्येत पाणी नाही विचारत आहे. बँकेत काय काय चाललंय? बँकेत पंखा चालू आहे, लाईट चालू आहे, मला तर एप्रिल महिना चालू आहे. अहो काही काही चालू आहे हे नाही विचारलं मी. बँकेचं काय चालू आहे? मी इथे जाब विचारायला आली आहे. हे बघा बाई, तुमका सांगून ठेवतोय, वॅकन्सी नाही, जॉब बीब काय मिळणार नाही. जॉब नाही हो, जाब विचारायला आले मी. जॉब विचारलं? विचार ना, विचार नाही करायचा, फार विचारून टाकायचा. आपण कसं विचारायचं असेल तर आधीच विचार करून ठेवायचा ना. विचारताना विचार केला तर प्रॉब्लेम होतो ना बाई. हा मग असं डोकं बिकं गरगरतं आपल्याला. तुम्ही विचार ना बाई. मी इथे जाब विचारायला आले. सॉरी, कसं विचारांना चालना मिळालं. चालणार नाही, चालणार नाही, एक शब्द चालणार नाही. आठवड्यापूर्वी तुमच्या या बँकेत मी माझं अकाउंट ओपन केलं. 5,000 टाकले होते. आता एटीएम मधून काढायला गेले, बॅलन्स नाही. बॅलन्स माझा नाही बँकेला, ओ बॅलन्स माझा नाही बँकेला. उचललेलं कार्डनी गेली एटीएमला, उचललेलं कार्डन गेली एटीएमला. दादा हात लाव रे कार्डाला, बॅलन्स नाही माझ्या खात्याला. दादा हात लाव रे कार्डाला, बॅलन्स नाही माझ्या खात्याला. बाई जरा 32 बोला ना. 32 नाही, जरा मोठ्याने बोला. 32. हा काय काम आहे तुमचं? नाही, होम लोन समोरच्या बँकेत. इथं फक्त पैसे भरायचे असतील तरच यायचं. माझे पैसे कुठे गेले? माझे पैसे कुठे गेले? तुमचे पैसे चुकान खर्च झाले हो.
माझे पैसे चुकून खर्च झाले. कोणी केले? अकाउंटंटने. अकाउंटंटला बोलवा बोलवा. कोण येतो? मिडबावकर. मिडबावकर कोण? मीच. तुम्हीच? हा कसं एक शिक्षिका वर्ग असतो की नाही तशी एक कर्मचारी बँक आहे बाई. स्टाफ पण मीच, सिक्युरिटी पण मीच, अकाउंटंट पण मीच बाई. अरे कसली दरिद्री आहे रे तुमची बँक. फ्रॉड भामटे. तुम्हाला ना पोलिसांच्या हाती दिलं पाहिजे. वा बाई किती पैसे आहेत असे तुमचे? 5,000. किती? 5,000. 5,000? अरे 5,000साठी इतकी वटवट? द्यायला घ्या, हे घ्या आत्ताच्या आत्ता निघा. थँक्यू थँक्यू थँक्यू. आणि सॉरी जरा ओव्हर रिॲक्ट झाले ना. आउट. सॉरी. एवढेच होते माझ्याकडे. एवढेच होते? एवढेच आहे? बाकीचे कुठे? बाकीचे हप्ते हप्त्याने देतो ना भाई. माझ्या 5,000ची किंमत 20 रुपये. अहो EMI लावू. आय माय नाही काढायची. हो बाई काय बोलताय? मी EMI म्हंटलो. आता बँकेचे काही शब्द शिव्या घातल्यासारखे वाटतात, आपण काय करणार त्याला? सर्वसाधारणपणे आम्ही बँकेला EMI द्यायचा असतो. बँकेने आमच्याकडून EMI बांधून घ्यायचा नसतो. तेच बोला बाई. 33. इकडे काय लंच ब्रेक झाला नंतर या. एक मिनिट. मला मागापासून तुम्ही 32, 33 कशाला ऑर्डर लावताय? काय झालेलं बाई, आमच्या बँकेचं टोकन मशीन हा ना ते खराब झालेला. तर लोकांना कळूक नको का की त्यांचा नंबर इलो म्हणा, म्हणून तुमका वरडूक सांगितलंय. मला ओरडायला सांगताय? तुम्ही ओरडा ना. मी वरडू? हो मी? हो. तुमची बँकेत तुम्ही ओरडलं पाहिजे. मी वरडू. सकाळपासून वरडून तर कसं बसलो माझं. मी वरडू. आणि माका सांगा कसं वाटतं तुमच्या बँकेचो मॅनेजर हो तुमच्या बँकेचो हय उभं राहून असं ओरडतं. कसं वाटतं ते? नाही ओरडतो नाही बोला. 34 बोला. 34. बाहेर होत काय? मी याच्या पुढे ओरडणार नाहीये. चला बाई याच्या पुढे मी ओरडीन, मग तुम्ही ओरडा. आळीपाळीन वाटून घेऊ ना आपण. मी कधीच ओरडणार नाहीये. हे कशाला ओरडताय बाई? मी नंबर ओरडणार नाहीये. कितवा? 36. ओके 36 नंबर. हे बघा आज आपत्कालीन बँक बंद आहे, तुम्ही निघा. मला चक्कर येते. हो भाई बाई 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 सांभाळ स्वतःला. बाई हा सांभाळ. बाई हा कसं वाटतं आता तुमका? आता बरं वाटतंय. मी काय म्हणतोय बाई, हा वयात जरा चाय घेताव काय? नाही चहा नको. या गोडबर नको. ए मॅडम बाई हा वयात जरा घोटभर घे, तुका बरं वाटत. विदाउट शुगर पाहिजे. विदाउट शुगर वया तुका? हा. या इकडे माझ्या सोनू. इकडे साखरा घे. शाबास. हा चापूड घे, पाण्यात टाक जरा. गॅस चालू कर. हा दूध टाक. वयात जरा दूध कमीच टाक, मग आवडत नाही फार. साई चालत नका, साई चालत चावल. आण हा ना आण. काय बुडवूक टोस बीस आणले नाहीस काय? टोच पाहिजे. बाई साखर वयात जरा कमी पडली होती ना. साखर पाहिजे तुम्हाला? खातेदारांना इथे काय चहा बनवायला बोलवता तुम्ही? आणि सकाळपासून मी बनवतोय ते. बँकेची चहाची टपरी आहे. इतकी दरिद्री बँक. मी कशाला खातं ओपन केलं? खातं काढताना म्हणे मोठमोठ्याने बोलल्या होतात, मोठमोठ्या लोकांची खाती आहेत. माहितोच. कोणाची आहेत? स्वप्नील जोशीचं खातं आहे. स्वप्नील जोशींचं खातं इथे? स्वतः स्वप्नील जोशींचं आहे. मला बघायचं त्यांचं लॉकर. त्यांचं लॉकर बघणार? हो. त्यांचं लॉकर बघणार. हा या बघा. रिकाम आहे. यांचे पण पैसे तुम्हीच खाल्ले. हे बघा बाई, त्यांचं खातं रिकाम आहे, त्याच्यात आमचा काय दोष नाही. त्यांचंच कर्तृत्व आहे. कसं काय? पहिल्या पर्वापासून मोठ्या त्याच्यात हजार रुपये वाटत होते.
माणसाला गरिबी येणार नाही तर काय. त्या बाईंचं खातं नाही का इथे? कुठल्या? कळसेकर बाईंचं. नाही, त्यांचं मी खातं उघडू दिलं नाही. का का का? नाही, कसं आहे बाई, एक वेळ मराठी माणूस मराठी माणसाला बुडविल, पण मालवणी माणूस मालवणी माणसात बुडवूचा नाही. एक वेळ मालवणी माणूस मालवणी माणसावरती करणी करील, पण बुडवायचो नाही. काय दिग्या? त्या बघा. एक मिनिट, मला माझे पैसे हवेत, तेही कॅश मध्ये. आता बाई कॅश खसून आणणार आम्ही आता? बाहेर ती कॅश व्हॅन पाहिली मी, हा. त्यातून कॅश काढून द्या मला आता. नाही, कॅश नाही ना त्याच्यात. मग कशाला उभी केली ती? ती धंद्याला लावलेली आहे. कुठल्या? म्हणजे बघा, सकाळ संध्याकाळ शाळेत पोरांना सोडते आणि परत जेवण पण येते. बाई इमर्जन्सी म्हणून आम्ही तिचा अँब्युलन्स म्हणून पण वापर करतो. मग त्या दुपारच्या वेळात काय करते तुमची व्हॅन? म्युन्सिपाल्टीला लावलेली हा. कशाला? कुत्रे पकडायला. तुम्ही कुत्र्यांना घाबरता? नाही बाई नाही, अजूनही मी कुत्र्याच्या स्किटलाच घाबरतो. मला माझे पैसे द्या, नाहीतर. बाई ह्याच्या आईला लेडी सिंगम झाली बाईची लगेच. लेडी सिंगम? बाई तुमचा देवगण हा काय? तुम्हाला कसं कळलं? ते राक्षसासारखे वागताय त्याच्यावरनं. लवकर लवकर उघडा. बाई नेमकं लॉकर कुठला, पहिला का दुसरा? लवकर लवकर उघडा. नाही बाई नाही. बाई उघडा तो. बाजूला व्हा. नाही बाई. मला माहितीये या बँकेच्या लॉकर मध्ये 24 कॅरेट दागिने आहेत. नाही बाई नाही. बाजूला हो, नाही तर खून हो, बाई करेल. बाई बाई नको बाई. चल कळ हो, बाई, कळ. बाई, बाई साखर काय खोलतो. माझे 5,000 हे विकेन आणि 5,000 घेईन मी. गाजर? बाई मोजून घ्या, 24 कॅरेट हा. क्या बात आहे, जोरदार टाळ्या झाल्याच पाहिजेत या जोडीसाठी. वा 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 वा. बघूया तुमची ही बँक कशी वाटली आपल्या परीक्षकांना. स्वप्नील सर. कुशल आणि हेमांगी, व्हॉट अ फॅन्टॅस्टिक परफॉर्मन्स. सिम्पल कॉन्सेप्ट, सिम्पल ऍक्ट आणि ऍब्सोल्युटली ब्रिलियंटली परफॉर्म. तुमची रिहर्सल, तुमची मेहनत, तुमची इमानदारी आणि तुमच्या दोघांचा फोकस या परफॉर्मन्स बद्दलचा आणि एकूण या कार्यक्रमाबद्दलचा या ऍक्ट मधनं मला दिसला आणि त्याच्याबद्दल तुमच्या दोघांचं मनपूर्वक अभिनंदन. अश्विनी मॅम. गाववाल्यानो झक्कास केलं सा तुमच्यासाठी. आणि हेमांगी तू नेहमीच खूप छान करतेस म्हणून तुझ्यासाठी. थँक्यू थँक्यू थँक्यू. आणि माझ्याकडे मोदक आहेत. कुशल, यू आर रिअली व्हेरी टॅलेंटेड. आणि मला तू असं इमोशनल केलंस एकदम. मालवणी माणूस एक वेळ करणी करेल पण तो फसवणार नाही. दिगंबर हा, या डायलॉग साठी एक्स्ट्रा मार्क. थँक्यू हेमांगी. खूप सुंदर दिसतेस अँड यू आर अ ग्रेट ऍक्ट्रेस. म्हणजे खूपच काय म्हणा वर्सेटाईल ऍक्ट्रेस आहेस आणि ते तू नेहमी प्रूव्ह करतेस. थँक्यू. वा. आणि बघूया आता गुण किती मिळत आहेत. स्वप्नील सर. या बॉक्स ऑफिसवर 100 कोटीची फिल्म. 10. वा 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 वा. आणि अश्विनी मॅम. मार्क्स मी देणार आहे पण त्याआधी ब्लास्ट. हो 20.5 गुण मिळालेले आहेत. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे पुन्हा एकदा या जोडीसाठी. हो बघूयात आता अश्विनी मॅम काय उत्तर देत आहेत याला. कुणाला उतरवतात? मंगेश आणि दिगंबर. गाववाल्यानो ये दोस्ती हम नहीं छोडेंगे असं म्हणत
आधी बसू नंतर बोलू कॅटेगरीतले दोन मित्र आता इथे येत आहेत. बघूया त्यांच्यामध्ये कुठल्या विषयावरती एवढी चर्चा रंगलेली आहेत. आपण फक्त बसू आणि त्यांना हसू. जोरदार टाळ्यांनी आपण स्वागत करूयात सतरंगी टीम मधून मंगेश देसाई आणि त्यांची साथ देण्यासाठी आज येत आहेत मालवण सम्राट दिगंबर नाईक. पिले पिले ओ मोर राजा, पिले पिले ओ मोर राणी, पिले पिले ओ मोर राजा, पिले पिले ओ मोर राणी. जानी 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 येस पापा, eating दारू न पापा, open your mouth, ha ha ha, same दारू, same दारू. ए दिग्या, ए मंग्या, दिग्या मंग्या, दिग्या मंग्या, दिग्या पिऊ दारू पिऊ, पी बिंदास पी, पिऊ खरंच पिऊ, पी 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 जी भर के पी, निकल जाएगा जी तो साला कौन बोलेगा पी. क्या बात है, क्या बात है, क्या बात है, पी पी. दिग्या 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 दिग्या, काय प्रेम आहे बघ. आपल्या घोटातनं सुद्धा आवाज येतो दिग्या दिग्या दिग्या. मंग्या मंग्या मंग्या, यायला मिठीत पण आठवण काढतो मंग्या. पिले पिले ओ मोर राजा, पिले पिले ओ मोर जानी. ए मंग्या, काय रे तुझ्या डोळ्यात मला अख्खं जग दिसतंय यार. खरं सांगतो. मग एकदा नीट बघून सांग. काय आपली हरलेली क्वार्टर कुठे? तू दारू कशाला पितोय? तू दारू पिले की असं बोलतो? तुला खरं सांगू, सांग. दारू पिले ना तू सुंदर दिसते. आपण रोज दारू पितो, आपण कुठे सुंदर दिसतो? आपण दारू प्याल्यानंतर समोरची बाई सुंदर दिसते. मग आपण उद्यापासून समोरच्या बाईला सांगूया तू पी, आपण सुंदर दिसतो. मंग्या, तो एक गोष्ट सांगू? गोष्ट नको सांगू राजा. तू दारू प्याल्यावर गोष्ट स्पष्ट नाही सांगणार. गोष्ट सांग. तू लग्न करून तुझी बायको आणली ना, तिला बघितलं तेव्हा वाटलं काय ध्यान आहे या. ध्यान? अरे माझी बायको ध्यानची चिकी चिकी, ध्यान चिकी, ध्यान ध्यान चिकी चिकी ध्यान. तिच्या आईला तुझी बायको काय लोणावळ्याची आहे का चिकी? माझी बायको ध्यान देण्यासारखी चिकनी आहे. चिकनी चिकनी कमर पे तेरे मेरा दिल फिसल गया. चिकनी कमर पे तेरे मेरा दिल फिसल गया. डार्लिंग ये जादू तेरा कैसे चल गया. माझ्या ते लक्षात नाही आलं. ते याच्या आईचं गावठी राठोड. तोंड सांभाळून बोला. आणि तुझ्या बायकोचं काय रे? काय माझ्या बायकोचं रे? खरं सांगू का, तुझ्या बायकोला बघितलं की वाटतं देवी 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 आहे. तुझ्या नानाची टांग कुठून सापडली रे देवी? नशीब नशीब. समोर आली की काय वाटतं माहितीये? काय? देवीची साथ आली. मंग्या, तुझ्या बायकोच्या हाताला काय चव आहे? तू अशी चव घेतली हाताची, अशी चव घेतली तशी नाही. खाण्याचं सांगतो. खाण्याचं परवा मी गेलो होतो तुझ्या घरी. मी होतो का रे? तू असताना मी जातो का रे? मी गेलो डायरेक्ट सोफ्यावर. एवढा भात दिला. फोडणीचा भात, शिळा भात दिला मला. तुला शिळा भात दिला? शिळा भात
तुला शिळा भात दिला? तुला पण शिळाच देते का रे? मला पण शिळाच देते रे. आईला तुला पण शिळा मला पण शिळा, मग ताजं कोण खातो? आपल्याला काय माहिती, आपल्याला मिळतं ना, मग त्याचं समाधान मानायचं. पण तुझी बायको आहे ना, अख्ख्या सोसायटीत बॅडमिंटन खेळत. अरे बॅडमिंटन खेळणारच माझी बायको, सुंदरच बॅडमिंटन खेळते, कसले शॉट लावते. अरे तुझ्या आईला बॅडमिंटन बोललो मी बॅडमिंटनच सांगितलं ना. हे असे तुझं खेळकर प्रवृत्तीची आहे तुझी बायको, पण तुला खेळातलं काही कळत नाही ना, म्हणून मला नेट प्रॅक्टिसला जायला लागतं. नीट करायचं. तुला माहिती आहे ती खेळायला लागली की अख्ख्या कॉलनीतली लोक म्हातारे कोतारे जमा होतात आणि मांड्या घालून बसा खाली. मांड्या असल्यावर मांड्याच घालणार ना. कमाल. तू माझी बायकोची बॅडमिंटन काढतोय, तुझं काय रे? तुझी बायको त्या वॉचमॅन बरोबर गुलगुल गुलू गुलगुल 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 बोलण्या करतो का आता? गुलू गुलू करत बोलत असते त्याचं काय? अरे वॉचमन बरोबर बोलते, म्हातारा माणूस आहे, ह्युमॅनिटी गाऊन बोलते. कशावर? ह्युमॅनिटी गाऊन. हा कुठलं नवीन गाऊन? अरे ह्युमॅनिटी ग्राउंड लेवलला बोलत असते. ग्राउंड लेवलला काय बोलत? तू मला नको सांगू, तुझी बायको ऋषी बरोबर फिरताना मी बघितलं. ऋषी बद्दल अजिबात बोलायचं नाही. अरे का बोलायचं नाही? त्याच्या तोंडावरची माशी पण हालत नाही. बोल एनर्जीच आहे. असू दे असू दे. अरे संसार संसार जसा तवा चुल्यावर आधी कटके भाकरीचं काय बोलतो? अरे काय भाकरीचं? तुझ्या बायकोचं 5-5 जणांबरोबर लपड आहे. माझ्या बायकोचं 5 नाही 3 जणांबरोबर लपड आहे. 3 खोटं बोलायचं नाही, खोटं बोलायचं नाही. कोण? तर विजय एक आहे, खुशाल एक आहे, भाऊ एक आहे. भाऊ सतीश तारेचं नाव नाही घेतलं तू. तुझं माझं फक्त 3च जणांबरोबर लपड आहे. कोणाबरोबर? सगळी मोठी माणसं. स्वप्नील जोशी, त्याच्यानंतर विनय आपटे आणि चिन्मय मांडलेकर, वरच्या लेवलचे सगळं. अरे ही मोठी माणसं म्हणजे वयाने मोठी माणसं. काय बायकोचं? अरे तू मला काय सांगतो? माझी बायको बोल. मेरे सीने मेरे फोटो सीने से चिपकाले दिया फेविकॉल से, फेविकॉल से. आईला फेविकॉल लाव, नाही तर पाय सुटेल. लय मजा येते यार आपण भेटलो की. मंग्या काय रे? तुझ्या डोळ्यात मला अख्खं जग दिसतंय. काय सांगतो? मग नीट बघून सांग बर. काय? सध्या आपल्या दोघांच्या बायका कोणाबरोबर फिरतात? तुमची जिगरी दोस्ती आम्हाला फार आवडलेली आहे. बघूयात परीक्षकांना कशी वाटली. स्वप्नील सर. दिग्या, तुझं मनापासून स्वागत. एकदा जोरदार टाळा दिग्यासाठी. हा मंच तुझा दिग्या. मंगेश पण या मंचावर खूप सिनियर आहे, पण तू मला वाटतं तुमची जोडी पहिल्यांदा बनली. हो. हा, पण तुम्ही दोघांनी आपापल्या लेवलला हा मंच गाजवलेला आहे. अशी 2 माणसं जेव्हा एकत्र येतात तेव्हा त्यांची कंबाईंड कम्फर्ट लेवल ही आम्हाला इकडे बघायला मिळाली आणि त्यामुळे पहिल्यांदा फार मजा आली. सो ऑल द व्हेरी बेस्ट टू बोथ ऑफ यू. थँक्यू. खूपदा रियालिटी शोज जे स्पेशली ऍक्शन पॅक्ड रियालिटी शोज वगैरे असतात त्याच्या आधी आणि ते जेव्हा स्टंट्स करत असतात तेव्हा खालती एक लाईन येते की घरी हा प्रयोग करून बघू नये. तुमच्या ह्या ऍक्ट नंतर मी असं सगळ्यांना सांगू इच्छिते, हा प्रयोग घरी करून बघू नका. मला खूप मजा आली. म्हणजे थँक गॉड आम्ही सगळेजण सोबर होतो आणि तुमच्यात सामील नव्हतो, म्हणून आम्ही जास्ती एन्जॉय केलं. थँक्यू सो मच. थँक्यू. स्वप्नील सर किती गुण? 9 गुण. आणि अश्विनी मॅम 9.5 18 गुण मिळालेले आहेत. आणि आता बघूयात की स्वप्नीलजींच्या टीम मधून कोण येत आहे. एकच जोडी आहे. हो. निलेश एक मिनिट. स्वप्नील, मला असं वाटतं की ह्या एपिसोडमध्ये आपण काहीतरी अतरंगी करूया. म्हणजे? नाही, आय अंडरस्टँड की ऑफिशियली, लिगली, मेंटली, फिजिकली तुझी टीम आता उतरायला पाहिजे. ओके, पण माझी जी टीम आहे, जे गेस्ट कार्ड आहे ते मला माहितीये कोण आहे, त्याच्यामुळे मी असं कॉन्फिडेंटली सांगते की माझी टीम उतरू दे, माझे गेस्ट जे आलेले आहेत ते उतरू दे.
का असं काय माहित असं काय गेस्ट कार्ड मध्ये ट्रम्प कार्ड आहे स्वप्नील, ट्रम्प मग कार्ड. मी काय घाबरतो का आमच्याकडे सतीश तारे आणि सविता मालपेकर आहेत. मग सांग ना, उतरवते हा ना मग मी. उतरव ना. ए बाबा हिला उतरव दे आधी तुझं ट्रम्प आमचा कार्ड गेस्ट आधार कार्ड हा निलेश, विनय आपटे आणि चिन्मय मांडलेकर. तर आता इथे येणार एक चॅनलचा ईपी म्हणजेच कार्यकारी निर्माता, ज्याला भेटायला आला एक नाट्यलेखक, ज्याला लिहायची आहे सिरियल. बघूयात मग त्याच्या आयुष्यामध्ये सिरियल प्रमाणेच काही ट्विस्ट येतोय का. जोरदार टाळ्याने आपण स्वागत करूयात आजच्या आपल्या गेस्ट आधार कार्ड जोडीचं, जे खेळणार आहेत सतरंगी टीम मधून विनय आपटे आणि चिन्मय मांडलेकर. Hello? Hello? Anybody there? Hello? 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 नाही 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 जाळून टाका, जाळून टाका तिला. भर बाजारात पेट्रोल टाकून जाळून टाका. पुढच्या आठवड्यात आपण तिला नदीत बुडवून मारतोय, आत्ता जाळून टाका. नो डिस्कशन. ओके ओके बाय 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 बाय. हॅलो, हा तुम्ही कुठे चाललात? नाही मला वाटतं चुकून मी अंडरवर्ल्ड डॉनच्या डेनवर आलो. खरं म्हणजे मला सिरियल वाल्यांच्या म्हणजे चॅनल वाल्यांच्या ऑफिसमध्ये जायचं होतं. हा मग चॅनलचंच ऑफिस आहे. हो का? हो, ते जाळून टाका, बुडवून टाका. ते आमच्या सिरियलच्या हिरोईनला. हिरोईनला तुम्ही जाळता, बुडवता? सिरियल मध्ये हो. तुम्ही बोला ना पटपट, वेळ कमी आहे Oh, I'm माझ्या. sorry. बघा मी एक लेखक आहे. हा मग गेली 25 वर्ष नाटक लिहितोय. मग 12 नाटकं लिहिली. सो सगळ्याचे म्हणून 2100 प्रयोग झाले. नुकताच मी एक पुलंवर प्रयोग केला, फार गाजला. गुड 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 गुड. असे वेगवेगळे प्रयोग आपण करत राहिलं पाहिजे. ऍक्च्युली काय आहे, मी नवीनच या चॅनलमध्ये लागलेलो आहे. बरं. त्यामुळे आमच्या सरांना मला काहीतरी नवनवीन कल्पना ऐकवायच्या. Okay. ऍक्च्युली मी मासकॉमचा 6 महिन्याचा कोर्स केलाय. फक्त एवढाच? पुण्याहून केलाय. हो हो, म्हणजे फारच अनुभव आहे तुम्हाला. नाही, म्हणजे जवळजवळ तुम्ही चॅनल हेड होऊ शकता. हा, ते मी उद्या परवा मी होतोच आहे. बरं, बरं. तुम्ही ऐका. माझ्याकडे एक गोष्ट आहे सिरियल साठी. सिरियलसाठी. हा, एक कॉमेडी आहे. गुड गुड. जनरेशन गॅपवर आहे. जनरेशन गॅप. गॅपवर आहे आणि ओके. बाप आणि मुलगा यांची ती गोष्ट आहे. सासू सून करा. सासू सून करा. नाही, मग काय मला पण माझी अहो, गोष्ट पुरुषांची आहे हो. पुरुष चालत नाहीत, आम्हाला बायका लागतात. हो का? हे बघा, तुम्ही आमची ती सिरियल बघता का, TJLP TTM? TTM नाही हो, माझ्या लक्षात नाही आलं. तिसऱ्या लग्नाच्या पहिल्या गोष्टी तू तिथे मी. मी पाहिले पाहिलेत की नाही? मी पाहिले. सुपरहिट सिरियल. हो, हो. आता त्याच्यामध्ये त्या आजोबांचं कॅरेक्टर आहे. ते मागे उभं असतं ते. हा. आता आम्ही दरवेळेला जो कोण आर्टिस्ट अवेलेबल असेल त्याला दाढी मिशा लावून करतो उभा तिकडे. अहो, एकदा तर कोणीच अवेलेबल नव्हतं, आम्ही लाईट स्टँडला दाढी मिशा लावल्या. कळलं का तुम्हाला? कळलं नाही आम्हाला, पण तू लाईफ मी तेच म्हणतो, पण सिरियल सुपरहिट. हो, हो. मागच्या वेळी AA अवॉर्ड मध्ये सगळी झाडून सगळी अवॉर्ड घेतली. डबल ए मला माहिती आहे. आपल्यालाच अवॉर्ड. येस, तुम्ही ट्रॉफी पाहिली असेल आमची. अशी असते. हो, तेही पाहिलं. ट्रॉफी दिली की तो हात असा हलतो. पाहिलं मी पाहिलं. झाडून सगळी अवॉर्ड्स आम्हाला. हो का? सर्वोत्कृष्ट बायको, सर्वोत्कृष्ट सवत, सर्वोत्कृष्ट खलनायिका, सर्वोत्कृष्ट सुईण, सर्वोत्कृष्ट शेजारीण, सर्वोत्कृष्ट पाळीव प्राणी. पाळीव प्राणी. आमची कुत्री. हो का? तिथे सुद्धा फिमेल. अच्छा. 3 नॉमिनेशन होते, कुत्री, मांजरी आणि मैना. आमच्या मंदाकिनीला मिळालं सर्वोत्कृष्ट पाळीव. मंदाकिनी म्हणजे कुत्री. हा. असं. थोडक्यात काय, बायका असल्या की TRPचा फुल फॉर्म माहिती आहे? मला माहिती आहे, टेलिव्हिजन रेटिंग पॉइंट. नाही हो. मग शा, तुमचं नॉलेज खूप जुनाट आहे. हो का? TRP म्हणजे ताई रडलीच पाहिजे. हे नवीन नॉर्म्स आहेत का? येस. Okay. सो ताई महत्वाची, बाई महत्वाची. हो. सो सासू आणि सून. सासू आणि सून. Correct. आता गोष्ट ऐकू. आता गोष्ट अशी आहे बघा. हा, हा. रविवार सकाळ, रविवार सकाळ. बाल्कनीमध्ये सासू भोका भोकाचा बनियन घालून टक्कल खाजवत बसले.
भोकाचं बनियन घालून टक्कल खाजवत बसलेली सासू म्हणजे सविता मालपेकर जाईल त्या रोलसाठी, त्या परत करतील टक्कल. पुन्हा टक्कल करतील. पुढे. तर सासू बसलेली आहे. सासू बसले. त्याच वेळेला ठिगाळ लावलेल्या लेंग्याची नाडी बांधत सून स्वयंपाकघरात अशी येते. ठिगळ लावलेल्या लेंग्याची नाडी बांधणारी सून. लीना नाही चालणार, क्षिती नको, सुप्रिया सून नाही वाटणार. नवीन ऑडिशन घेऊ पाहिजे. आपण फ्रेश ऑडिशन घेऊ, आपण फ्रेश टॅलेंट घेऊ. एक मिनिट. काय सून लेंग्याची नाडी बांधते? अहो किती इलॉजिकल आहे, असं कसं चालेल? नाही ऐका, सासू आणि सून तुम्ही घ्यायला सांगितली, हा ती मी घेतली, बाकी गोष्ट माझीच आहे. नाही बघ मी इनपुट्स घ्या तुम्ही काही माझ्याकडनं. कसं आहे, सासू आणि सून Okay. रविवार सकाळ बाल्कनी वगैरे एक्सेट्रा एक्सेट्रा okay. सगळं ते. सासू हा. आणि सून दोघीही भरजरी साड्या नेसून हेवी ज्वेलरी घालून बसलेल्या आहेत. आता पुढे हो का, असं आहे का? गोष्टीवर या. तर हा भरजरी साडी नेसलेल्या त्या सासू समोर दागिन्यांनी लगडलेली ती सून येते आणि म्हणते, सासूबाई आज दुपारच्या जेवणाला अन्नच काय हो, विष सुद्धा नाहीये. असं म्हणते. पण असं कसं म्हणेल ती? अहो भरजरी साड्या नेसून आणि हेवी ज्वेलरी घालून बसलेल्या लोकांकडे विष खायला पैसे नसतात. असं काय करता तुम्ही? भरजरी साडी आणि दागिने तुम्हीच दिले चॅनेलवाले. नाही हो, नाही, बाकी नाही, गोष्ट माझीच आहे. नाही. हे इलॉजिकल आहे. हा. तुम्ही इनपुट्स घ्या. मोबाईल आहे, हो, आहे की? काढा. एक मिनिट. बोला, नंबर काय तुमचा? अहो ते नाही, रेकॉर्ड करा. हो, मी जे असं. बोलतोय ते रेकॉर्ड करा. एक मिनिट. ओके. बरं. आता भरजरी साडी नेसलेली सासू आणि सून. ओके रविवार सकाळ बाल्कनी. ओके. सासू हा. सुनेला विष खायला घालून मारायचा प्रयत्न करते, पण सून मरत नाही. ओके. नेक्स्ट वीक मध्ये ओके. तीच सासू हम्म. त्याच सुनेला, हम्म. ओ माय गॉड, दिस इज सो ओरिजिनल. तीच सासू हा. त्याच सुनेला पाण्याच्या ड्रम मध्ये बुचकळून मारायचा प्रयत्न करते, पण सून मरत नाही. हळूहळू कळतंय मला. नेक्स्ट वीक त्याच्या पुढच्या आठवड्यामध्ये हा. तीच सासू त्याच सुनेला उसाच्या चरकात घुसवून मारायचा प्रयत्न करते, पण ती चरकात घुसत नाही. सून मरत नाही. Yes! करा ना तुम्ही पण थोडं ब्रेन स्टॉर्मिंग करा ना. बघा, असं आहे हा की ती भरजरी साडीतली सासू हा त्याच सुनेच्या गळ्यामध्ये भरजरी साप, विषारी साप घालते. हा ब्रिलियंट. नागपंचमीचा महा एपिसोड. त्याच्यानंतर एक माजलेला उन्मत्त बैल त्या दागिन्यांनी लगडलेल्या सुनेच्या मागे सासू सोडते. माइंड ब्लोईंग बैल पोळा स्पेशल पश्चिम महाराष्ट्रात प्रचंड टीआरपी. येस. त्याच्यानंतर सुनेच्या साडीला सासू 1000 फटाक्यांची माळ बांधून ती पेटवते. माइंड ब्लोईंग दिवाळी स्पेशल. येस. गिव्ह मी 5. येस. त्याच्यानंतर पुढे सासू सुनेला काठीला बांधून तिच्या डोक्यावर चंबू ठेवून तिच्या गळ्यात गाठ्याची माळ घालून गच्चीत टांगून ठेवते. माझा गुढी पाडवा एपिसोड. पुढे शेवटी ती सासू एक दिवस त्या सुनेला होळीत ढकलून देते. होळीचा एपिसोड. हिरोईन मरते नाही, कारण हे सासूचं स्वप्न आहे. सून मरत नाही. तुम्हाला आलंय. मला कळलं. तुम्हाला आलंय. आता तुम्ही आमची सिरियल लिहू शकता. मला सगळं कळलंय. येस. पण एक बारीकसा प्रॉब्लेम झाला. काय हो?
नाही काय आहे? आपण भेटलो होतो ते कॉमेडी स्लॉटचं डिस्कशन करायला. हे जरा सिरियस झाल्याचं अजिबात नाही. आपण सिरियल ही आता सांगितलेली सिरियसलीच करायची. लोक कॉमेडी म्हणून बघतील. टीआरपी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत या जोडीसाठी. क्या बात आहे, क्या बात आहे, क्या बात आहे. स्वप्नील सर, आपण सगळ्यानंतर बोलूया. आधी आय थिंक लेट्स हॅव अ ब्लास्ट. तुम्हाला दोघांना कल्पना नाहीये की तुम्ही दोघांनी आम्हाला आणि संपूर्ण महाराष्ट्राला किती आनंद दिलाय गेल्या 10 मिनिटात. क्या बात आहे. क्या म्हणजे मी काय सांगू विनय काका. मला वाटतं मी जेव्हापासून मला आठवतोय तेव्हापासून मी फक्त आणि फक्त आणि फक्त तुमचा फॅन राहिलोय. एव्हर सिन्स आय रिमेंबर. कमिंग बॅक टू द ऍक्ट, तुम्ही दोघांनी मौज आणलीत आणि 100% पैसा वसूल परफॉर्मन्स. अँड आय लव्ह बोथ ऑफ यू. थँक्यू. अश्विनी मॅम, तुमचं स्वागत. माझ्या म्हणजे सतरंगी टीमसाठी आमच्या सगळ्यांसाठी तुम्ही आज इकडे हा परफॉर्मन्स केलात त्यामुळे अत्यंत आभारी आहे. आणि विनयजी तुमच्याबद्दल काय बोलणार. म्हणजे एवढे सिनियर आहात तुम्ही आणि जे काय तुम्ही इकडे परफॉर्म केलं त्यावेळेस ब्रिलियंट. थँक्यू सो मच. थँक्यू. आणि तुमचं स्वागत करण्यासाठी सुद्धा आणि तुम्हाला रायटरचा आणि सिरियल लिहिण्यासाठी जॉब मिळाला म्हणून तोंड गोड करते. बघत किती गुण मिळतात. स्वप्नील सर 10.5. आणि अश्विनी मॅम सर्वप्रथम झकास आणि त्याचबरोबर 10.5. 42 गुण मिळतात सतरंगी फॅमिलीला. जोरदार टाळ्या. मी दोघांनाही विनंती करतो की प्लीज तुम्ही आमच्या सोबत बसा. थँक्यू. तर आता आपल्या मंचावरती येणार आहेत शास्त्रीय नृत्य शिकवणारे एक पंडितजी, ज्यांच्याकडे नृत्य साधना करण्यासाठी येणार आहे एक गोड शिष्या. बघूयात मग आता कोण कुणाच्या तालावरती नाचणार आहे. जोरदार टाळ्यांनी आपण स्वागत करूयात अतरंगी फॅमिली मधून सतीश तारे आणि सविता मालपेकर. चतुर नाल बड़ी होशियार, एक चतुर नाल बड़ी होशियार, अपने ही जाल ये फटक जात, हम फटक जात. अरे हे 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 चतुर नाल, चतुर नाल, चतुर नाल, चतुर एक पे रहना, चतुर पे रहना तो नार पे रहना ना रे. चतुर पे रहना. 1-2 तिकीट 4 पाकिट नेऊन पोस्टात टाक, नेऊन पोस्टात टाक, नेऊन पोस्टात टाक. एकदा सगळ्याच कला बर्बाद करायच्या ठरल्यानंतर मी मागं पुढे पाहत नाही. पहा माझा पोशाख, चेहऱ्यावरचा मेकअप भगवद्गीता विकणारा माणसासारखा दिसतो. कपडे लोककलेचे घातले. शिकवतोय कथ्थक, भरतनाट्यम आणि शिकायला येत आहेत बहुतेक कॅमेरा डान्सर. कशाचा कशाशी काही मतलब नाही, काही टोटल नाही. बर लेखक काय म्हणतोय बघूया एकदा. हा ओके, हे मला मुद्दे बरोबर आहे. हा आता माझ्याकडे शिकायला एक शिष्या येणार आहे. तिला काही मिनिटांमध्ये मी माझ्याकडचा असलेला कला वगैरे शिकवणार आहे आणि 10 मिनिटाच्या आत तिला ते कथ्थक भरतनाट्य शिकून मी लगेच माझ्या क्लासला आणि माझ्या कार्यक्रमाला जाणार आहे. आता 1930 सालचा एक पंच वाजवतो. अजून कशी आली नाही बरं ही. देखो देखो आ गया, देखो देखो वो आ गया. अरे मी केव्हाचा चालू या 7 मिनिटं झाले फक्त. चला लवकर. दुनिया में लोगों को धोखा कभी हो जाता है. आंखों में यारों का दिल खो जाता है. क्लासमध्ये भास्कन कोण घुसरे है. रामायणात गेला तर लाल पिसांचा जटायू म्हणून तरी काम मिळेल तुम्हाला.
माझ्याकडे आता एक शिष्या येणार आहे. शिष्या तिला मला शिकवायचंय. कोण आहात तुम्ही? मी काय मदत करू शकतो आपली? सर सर, मला तुम्ही भरतनाट्यम आणि कथ्थक शिकवाल का? मग काय मंगळागौरीचे डान्स शिकवले तो उभा आहे का? झाली तेवढी अवहेलना पुष्कळ झाली ना माझी. सर मंगळागौरीचा डान्स येतो मला. येतो. दाखवू? दाखवा. किस बाई किस, तोडका किस, तोडक्याची फोड लागते गोड आणि तोडपुरी आणि वास अदानी गावचा आईस्क्रीमचा गोळा फुटून जाईल आता. फॉक्सकन असा. तुम्हाला माझ्याकडून भरतनाट्यम आणि कथ्थक शिकायचंय ना? तुमच्यासाठी 4-5 नोट्स काढून आणलेले आहे. त्यातलं मी तुम्हाला काय बरे शिकू? कॅबरे नका शिकू सर. का? तुम्हाला येतो? येतो. हो. दाखवत आहे. दाखवू? आता नाही म्हणलं तरी दाखवणार आहातच ना तुम्ही. दाखवा. जवानी जाने मन हसीन दिलरुबा मिले तो दिल जवा निसार हो गया शिकार खुद यहाँ शिकार हो गया न जाने वो न जाने मैं. आहा. एक आईस्क्रीमचा गोळा काय कमी पडला? दुसरी अख्खी कुल्फी घेऊन तुम्ही इथं आलात. सर अहो काय माझ्या क्लासमध्ये काय चाललंय हे? तुम्ही शिकायला आलात माझ्यासाठी? हे असं काही चालत नाही इथं. तुम्हाला शिकवणार आहे मी कथ्थक. कथ्थक आणि त्याच्यामध्ये असतात ते तत्कार. काय? तत्कार. तत्कार. मला येतं ते. दाखवू? हा दाखवा. पिया तू तो आजा शोला मन दहके आके बुझा जा तन के ज्वाला ठंडी हो जा ऐसे अदानी गावचा आईस्क्रीमचा गोळा माझा भाव करून चोळा मोळा. हो माझ्या क्लासमध्ये आलात ना तुम्ही? माझ्या क्लासमध्ये आलात ना? मग माझ्याकडचे धडे घ्या ना तुम्ही. ओके हा. सर मला तुमच्याकडची कला शिकवा ना. हो. रुजवा ना माझ्या अंगात तुमची कला. हे वा मला असे रुजवा शब्दही भयंकर सगळे. रुजवा रुजवी मला काही येत नाही. मी ज्या कलेत उजवा आहे ते शिकायचं म्हणणार घेणार का तुम्ही? हो. हा कथ्थक. तर तत्कार. तत्कार मला म्हणजे येतात. कसा? दाखवू? दाखवा. नाचू नका. दाखवा फक्त. दाखवते. चेंडू फेका. चेंडूच आणि तत्कार. चेंडू फेका. काय करताय हे? फेका. घ्या. बाई चौका मारला का चटकार काय मारताय तुम्ही? क्रिकेट मधला चटकार. तत्कार. तत्कार कसं दाखवायचा? तलवार. कशाला पाया पडताय? हो तत्कार दाखवायला नको हा, तुम्हाला? मग दाखवा. हे असे तत्कार. हं. त्याची आधी फोड करून सांगतो. हं. हात. 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 हा हात आहे. आता केलाय तो त आहे. हात. त हा क. तला क तत्का. आता र दाखवताना मरूनच जाईन बोलते. हा वरून बघा हा र दिसतो. कळलं? आता मी तुम्हाला तत्कार शिकवतो. तत् तत् तत्ता तत्ता तत् तत् थुन थुन झिझिकत तो थुडुंग तिघात रिठाई तिघात रिठाई तिघात रिठा. सर काय मस्त जमलं. मस्त म्हणजे शिकलोय मी ते. तुम्ही शिकायच्या आधी कसं सांगता मस्त म्हणून? तुम्ही करा ते म्हणा. तत् 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 थुन 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 थुन. कुठून कुठून करताय कुणाला? अरे साध्या गोष्टी आहेत त्या. तत् तत् थुन तत् थुन. तत् थुन थुन. झिझिकत. इझी कत. हे इझी कत होतंय. आपल्या झिझिकत पाहिजे. हे लोक कुठल्या चॅनलला बघतायत? झी झी. मग झिझिकत करा ते. तत् तत् थुन थुन झिझिकत. तुन तुन. तो थुडुंग. तुडुंग. हे उत्तुंग कधी उडणार कुणाला? असो असो.
बस इथपर्यंत आपण आता आलेलो. आता हे विसरायचं नाही, हे अत्यंत महत्वाचं आहे. आता याच्यामध्ये काही मुद्रा असतात. मुद्रा मला येतात. येतात. दाखवा. हुस्न के देवा लाखों रंग कौन सा खेळ ठोकावं लागतील त्याला. नका हो कसले तत्कार कानाखाली काढताय हे असले. चमत्कार नाही, तत्कार पाहिजे. तत्कार हे कॅबरेट मध्ये आणू नका हो तुम्ही. बरं असं काय करताय तुम्ही. साध्या गोष्टी आहेत. हा अर्धचंद्रमा पताका. हे बघ पताका. पताका कळतं का तुम्हाला. पताका मीच विसरून गेलोय कसं होतं. हे बघा नाही हे वटवागुळ मुद्रा आहे. त्याला उलटा करायचं. असं उलट करायचं की सूर्य असं. सूर्य सूर्य अर्धचंद्र अर्धचंद्र. हा अर्ध पताका. स्त्री पताका करा. त्रिपताका. त्रिपताका मला दाखव. दाखवा. सलामे इश्क हे में कुठून आलं आता मध्ये. जरा कबूल कर लो तुम हमसे प्यार करने की जरा सी भूल कर लो. मेरा दिल बेचैनी है, मेरा दिल बेचैनी है हम सफर के लिए. मेरा दिल बेचैनी है हम सफर के लिए. अहो त्रिपताका कुठे आहे. तुम्ही नाचताय काय. त्रिपताका. त्रिपताका असं हे. हा त्रिपताका घेऊन कुठे हिंडताय तुम्ही. काय आहे हो. स्त्री पटाका नाही, स्त्री फटाकाही नाहीये. मला माफ करा बाई. नाही मी मूर्ख आहे. महामूर्ख आहे. नका शिकू मला. हे काय आहे. दुकान बंद. मी महिन्याची सुट्टी. तुमचं दुकान उघडा. कशाला उघडायचं. मला भरतनाट्यम शिकवा. थोडंफार अवयव राहिलेत राहू द्या. नाही मला भरतनाट्यम शिकायचंय. ऐका मग 1 2 तिकडे 4 2 पाकडे नेऊन पोस्ट टाक. नेऊन पोस्ट टाक. नेऊन पोस्ट पंडितजी तुमचा हा धुमाकूळ सगळ्यांना आवडलेला आहे. बघूयात परीक्षक काय म्हणतात. स्वप्नील सर. मी आणि अश्विनींनी असं ठरवलंय की या परफॉर्मन्सला कमेंट्स एकत्र द्यायच्या जर सगळ्यांची हरकत नसेल तर. आणि त्याची सुरुवात आम्ही करणार आहोत विथ ब्लास्ट. तारे ये आपके लिए स्पेशली. तुम्ही दोघे एक वेगळी एनर्जी टाकता प्रत्येक ऍक्ट मध्ये. असेच आम्हाला सुपर परफॉर्मन्सेस दाखवत राहा. आणि काय तुम्ही इकडे गोंधळ घालतात देवाला ठाऊक. पण तो गोंधळ अत्यंत आनंददायी आहे आणि तो प्लीज असाच सुरू ठेवा. आय लव्ह बोथ ऑफ यू. थँक्यू. अश्विनी मॅम. मला खूप आवडला. तुम्ही खूप सुंदर दिसताय. ते मेकअप वेगळा आणि कॉस्ट्युम वेगळा आणि सगळं काही वेगळं असून सुद्धा तो जो काय तुम्ही कथ्थक आणि भरतनाट्यमचा प्रकार केलात मी मानून घेते. गोड समजून तुम्ही मानून घेते की ते कथ्थक आणि भरतनाट्यम होतं. थँक्यू. खूप छान. आणि सविताताई यू आर लुकिंग गॉर्जियस. प्रत्येक वेळेला आता वेट करायला लागलेत सगळे की आता सविताताई कशा एंटर होणार आहेत. आज काय आहे नवीन. आज तारे आणि सविताताईंचा ऍक्ट कसा असणार आहे. आणि तुम्ही प्रत्येक वेळेला आमच्या अपेक्षांना खरे उतरता. त्याच्यापेक्षा जास्तीच आम्हाला मिळतं नेहमी बघायला. त्यामुळे थँक्यू सो मच. आणि आता बघूयात की गुण किती मिळतात. स्वप्नील सर किती गुण. 10. आणि अश्विनी मॅम 10.5. 20.5 गुण मिळालेले आहेत. पुन्हा एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत या जोडीसाठी. आणि तुम्हाला पुढच्या प्रवासासाठी खूप साऱ्या शुभेच्छा. थँक्यू सर. आता घर बसला तुम्ही सुद्धा लेखक होऊ शकता. तुमच्याही डोक्यामध्ये अशी भन्नाट कल्पना फिरत असेल ना तर पटकन एखाद्या कागदावरती उतरवून काढा आणि ते स्क्रिप्ट आम्हाला मेल करा. जर ते स्क्रिप्ट आम्हाला आवडलं तर आमचे कलाकार तुमच्या नावासहित ते या मंचावरती परफॉर्म करतील. त्यासाठी तुम्हाला मेल करायचा आहे या पत्त्यावरती zm4x4@znetwork.com या पत्त्यावर. आणि लक्षात ठेवा तुमच्या फाईल्स या PDF फाईल्स असल्या पाहिजेत. पटकन कामाला लागा.
आता वेळ आलेली आहे हे पाहण्याची की कोण आहे याची परफॉर्मर ऑफ द डे जोडी, त्याचबरोबर मॅजिकल परफॉर्मर ऑफ द वीक जोडी. मी दोनही परीक्षकांना विनंती करतो, प्लीज आपण मंचावरती या आणि त्या दोनही जोड्यांचं नाव आम्हाला सांगा. तर आता पाहूयात की कोण आहे आजची परफॉर्मर ऑफ द डे जोडी. परफॉर्मर ऑफ द डे जोडी मी अनाऊन्स करणार आहे आणि मला खूप आनंद वाटतोय आणि आय एम व्हेरी प्राऊड टू अनाऊन्स विनय सर आणि चिन्मय माडलेकर. आणि आता पाहूयात कोण आहे याची मॅजिकल परफॉर्मर ऑफ द वीक जोडी, ज्यांना मिळणार आहेत आंबे 1 डझन म्हणजेच फ्रुटी. तर मॅजिकल सिंहासनाचे मानकरी आहेत कुशल बद्रिके आणि हेमांगी काळे. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत या जोडीसाठी. सलग तिसऱ्यांदा मॅजिकल परफॉर्मर ऑफ द वीक जोडी. कॉमेडीची हीच जादू घेऊन आम्ही भेटणार आहोत पुढच्या आठवड्यात. तेव्हा पाहायला विसरू नका फ्रुटी प्रस्तुत खूप ऐकू कॉमेडीचा आधार कार्ड.